सासरमध्ये सासरच्यांचे वागणं सारिकाच्या समजण्याच्या पलीकडे होते. विकासने स्वतः तिला निवडलं होतं. त्यांच्या प्रेमावर शंका कशी घेतली जाऊ शकत होती? पण ही नीलम कोण होती, जिचं नाव पुन्हा पुन्हा घेऊन जाऊबाई सारिकाच्या मनात संशयाचे बीज पेरत होत्या. रोज नव्याने उमलणारी स्वप्न आता डोळ्यात टोचू लागली होती. जिथे आशेचे कोंब फुटले तिथेच ते गाडले गेले. नव्या नवलाईच्या संसाराचा रोमांचही विरून गेला. फेऱ्यांपासून आत्तापर्यंतच्या सगळ्या आठवणी डोळ्यांसमोर तरळू लागल्या. वधू म्हणून घरप्रवेश, रीतिरिवाजांचा सोहळा, कुटुंबियांचा उत्साह, पाहुण्यांची वर्दळ, सततची लगबग, गप्पाटप्पा, हशा आणि घरभर घुमणारे ठहाके, हे सगळं एखाद्या चित्रपटाच्या रीडासारखं वाटत होतं. पती विकासचं प्रेम अमूल्य होतं. आनंद इतका की पाय जमिनीवर टिकत नव्हते. सुखांना पंख लाभले होते आणि जीवनाला नवीन शक्यता गवसल्या होत्या. विकास तिलाही पसंत होता. लग्नाच्या आधी वरपक्षाची कसून चौकशी झाली होती. होणाऱ्या वराला नीट पारखून ठोक बजाव करूनच अंतिम निर्णय घेतला होता. सगळं पाहिलेलं, समजून घेतलेलं होतं. मग चूक कुठे झाली? सारिकाला आठवलं, सासरी पहिल्यांदा स्वयंपाक केल्याचा दिवस. विकास तिच्या मदतीला धावून आला होता. घरात पाहुण्यांचा गळबंडा सुरू होता. सारिका आणि विकास यांची जवळीक पाहून जाऊबाई अनामिकाने डोळा मारत म्हटलं, मी नवरा निवडला तर निवडलाच. त्यांच्या बोलण्यात नाटकीयतेचा भास होत होता. त्यांचा उंच आवाज व्यंगाची छटा घेत होता. सारिकाला काहीतरी वेगळंच जाणवलं. पण जेव्हा विकासने वहिनींना कटाक्ष टाकला तेव्हा त्या हसल्या आणि विषय तिथेच संपला. समस्या तेव्हा सुरू झाली जेव्हा पगफेऱ्याच्या विधीसाठी तिला माहेरी पाठवायची तयारी सुरू होती. आणि तेव्हाच एक सुणसुणीत मुलगी धावत येताना दिसली. धावण्याने ती अगदी धापा टाकत होती. आरशांच्या झरोख्यातून मुख्य दरवाजावर उभी असलेली ती हाफणारी मुलगी सारिकाला दिसली. चुलत नणंदेने जाऊबाईंना डोळा मारत म्हटलं, आली रे आली श्यामची गुजरिया. त्या बदल्यात जाऊबाई रहस्यमय हसल्या. तेवढ्यात ती मुलगी घरात धावत आली. विकासदा विकासदा. अनियंत्रित श्वासांमध्ये तिने आवाज दिला. तिच्या आवाजात कंपन होता. विकास भैया मित्रांसोबत आहे बाळा. नवीन वहिनी खोलीत आहे, जाऊन भेटून ये. घरच्या नोकराने ननकू काकांनी उत्तर दिलं. त्यांनीच तिला सारिकासमोर नेलं. काही क्षण ती सारिकाकडे बघत राहिली आणि मग म्हणाली, वहिनी असं म्हणत तिच्या मिठीत शिरली. वहिनी, मी नीलम, तुमच्यासाठी गजरा घेऊन आले आहे. सारिकाच्या डोळ्यात प्रश्न उमटला. नीलमने तो ओळखला, पण काही उत्तर दिलं नाही. पटकन आपल्या पिशवीतून गजरा काढला आणि सारिकाच्या केसात मांडला. खूप सुंदर आहेत हे फूल, अगदी तुझ्यासारखं. कोणत्या वर्गात शिकतेस? BA फायनलचा परीक्षा दिली आहे. असं म्हणताना तिचा कटाक्ष नणंद आणि जाऊबाईंकडे गेला. तिच्या चेहऱ्यावर संकोच दाटला आणि ती निघून गेली. सारिका चकित होती. ती बाहेर पडताच नणंदने असं चेहरा वाकडा तिकडा केला आणि जाऊबाई पुन्हा त्या उपहासपूर्ण स्वरात म्हणाल्या, मी नवरा निवडला तर निवडलाच. काय झालं दीदी, तुम्ही असं का वागताय? हे नीलम कोण आहे? नाही ग बाबा, आम्ही काही सांगणार नाही, कारण जिभेवर आलं की घरभरचे वाईट बनवतात. अनामिका दीदींनी गुपित अजून गुंतवलं होतं. पण दीदी, पण काही नाही, तू विकासलाच विचार, पण जरा सांभाळून. त्याचा मूड ठीक असेल तेव्हाच. आणि हो, आमचं नाव मध्ये येता कामा नये, सांगून ठेवतो. जाऊबाई अनामिका यांनी अजून तेल ओतले. लग्नानंतर पहिल्यांदाच सारिका माहेरी जात होती. अशा वेळी मुलींकडे बोलायला खूप काही असते. त्यांच्या मनात आनंदाच्या असंख्य छटा असतात, ज्या त्यांच्या शब्दांतून ओसंडून वाहतात. पण इथे वेगळंच काही चालू होतं. माहेरच्या मोठ्या संयुक्त कुटुंबात ती एकटी पडली होती. सासरचे अनुभव जाणून घ्यायला सगळे उत्सुक होते. कसंबसं खोटं हास्य चेहऱ्यावर आणत तिने सगळ्यांना आश्वस्त केलं. शेजारी, नातेवाईक, मित्रमंडळी घरभर गर्दी करत होते. मैत्रिणींच्या खोडक्या आणि महिलांच्या गप्पांना अंतच नव्हता. या सगळ्यात ती एकटी. स्वतःसाठी क्षणभरही वेळ नव्हता. कधी एखादा थोडा वेळ शांतता मिळते असं वाटायचं, पण लगेच अनामिका दिदींचं वाक्य कानात घुमू लागायचं, मी नवरा निवडला तर निवडलाच. मनात विचारांचे किडे वळवळू लागले. काहीतरी गडबड होती. विकासला कसं विचारावं? मनाच्या धडपडीला आवर घालणं कठीण होतं. असंख्य प्रश्न तिला सतावत होते. या नीलमला तिच्यासमोर का उभं केलं जात होतं? तिचा आणि विकासचा काय संबंध होता? मनात एक अनिष्ट शंका येऊन बसली होती. विकासने स्वतः तिला निवडलं होतं. गुडघ्यावर बसून तिला फुलांचा गुच्छ देत प्रेमाची कबुली दिली होती. त्यांचे लग्न प्रेमविवाह होतं. मग ही उलझन का? असं भूतकाळाचं सावट जे वर्तमान गिळंकृत करत होतं. विकासच्या प्रेमात काही लप्पाछप्पी होती का? काही फसवणूक? जेव्हा सारिका पुन्हा सासरी परतली तेव्हा तिने योग्य वेळ पाहून पहिल्यांदाच विचारलं, ही नीलम कोण आहे विकास? सगळे तिचं नाव तुझ्याशी का जोडतात? हे ऐकताच विकास चिडून गेला. त्याने सारिकाचा हात धरला आणि तिला ओढत अनामिका दीदींकडे नेलं. तो म्हणत होता, मला माहिती आहे हे सगळं कोण करतंय. जाऊबाईंच्या समोर येताच तो फाटूनच बोलला, वहिनी, ही माझी पहिली आणि शेवटची चेतावणी आहे. या घरात नीलमचं नाव पुन्हा कोणीही घेताना दिसलं तर ठीक होणार नाही. लल्लाजी, यात आमचा काय दोष?
आमचा काही संबंधच नाही. अनामिका जाऊबाईंचा चेहरा उतरला आणि कित्येक दिवस तसेच राहिला. त्या सारिकाला जबाबदार धरत होत्या, जरी तिने त्यांचे नाव घेतले नव्हते. विकासच्या रागाने त्या घाबरून गेल्या होत्या. त्या विषयावर पुढे कुणी काही बोललंच नाही. सारिकालाही वाटू लागलं की कदाचित तिने उगीचच शंका घेतली होती. पण मग एक दिवस नीलम आपल्या मैत्रिणीसह हातात मिठाईचा डब्बा घेऊन आली. सारिकाला पाहताच तिने पटकन पुढे येऊन तिच्या पाया पडली. हातातून लाडू तिच्या हातात ठेवला. संस्कारी सारिकाला काही वाद घालणं शक्य नव्हतं. सासूबाईंनाही मान द्यायचा होता. नीलम तिच्या भावना वाचू शकली नाही आणि ती सरळ धावत विकासला भेटायला स्टडी रूमकडे गेली. सारिकाचा मूड पूर्णपणे बिघडला. ती काही न बोलता खिडकीजवळ जाऊन उभी राहिली. नीलम म्हणत होती, माझं संपूर्ण आयुष्य तुमच्या प्रेरणेमुळे यशस्वी झालं आहे. तुम्ही तो पारस आहात, त्याच्या स्पर्शाने दगडही सोनं होईल, जिच्यावर तुमची कृपा होते. आता बस कर नीलम. विकासच्या आवाजात माया ओथंबून वाहत होती. तू खूप मोठं करून दाखवलंस. संपूर्ण युनिव्हर्सिटीत टॉप करायला लागणं काही सोपी गोष्ट नाही. ते फक्त तुमच्यामुळेच. तुम्ही मला शिकवलत. नीलू, विकास तिला प्रेमाने बोलवत होता. तिच्या वाक्याला मध्येच तोडत म्हणाला, तू थोडीशी वेडी आहेस. तुझं हे प्रेम, हे निरागसपणा माझ्यासाठी खूप मोलाचा आहे. याहून पुढे सारिका ऐकूच शकली नाही. एकीकडे विक्की म्हणत होता की घरात कोणीही नीलमचे नाव घेऊ नये, आणि दुसरीकडे सारिकाच्या मनात अस्वस्थता दाटून आली. तिने घरच्या ननकू काकांना बोलावलं. ते मध्यमवयीन होते आणि जवळपास 20 वर्षांपासून घरात काम करत होते. त्यांनीच तिला सांगितलं की नीलमला विकास शिकवत होता. 3-4 वर्षांपूर्वीची गोष्ट होती. अलाहाबादमध्ये विकासला पहिली नोकरी मिळाली होती. ते तिथे आलोकनाथजींच्या घरी पेईंग गेस्ट म्हणून राहत होते. अगदी जवळच नीलमचं घर होतं. नीलमचे वडील महेश्वर तिच्या शिक्षणाबद्दल चिंतित होते. ती 12वी होती. बोर्डाच्या परीक्षेत चांगला निकाल लागणं गरजेचं होतं. महागडे ट्युशन लावणं त्यांच्या आवाक्याबाहेरचं होतं. आलोकनाथजी आणि त्यांचे वडील यांचे चांगले संबंध होते. म्हणूनच विकास तिला शिकवायला लागला होता. नीलूने परीक्षेत समाधानकारक गुण मिळवले, त्यामुळे त्याचे बरेच असे श्रेय विकासला मिळाले. महेश्वरची पत्नी जानकी विकासचे फार उपकार मानत असे आणि त्यांच्यासाठी काही ना काही पदार्थ बनवून ठेवत असे. त्या घरात त्यांचे येणे जाणे नेहमीच असायचे. पण नंतर न जाणे काय झाले की दोन्ही कुटुंबांमध्ये मतभेद वाढले. मध्ये एकदा समेट झाला, पण आई आणि विक्की वगळता त्या लोकांना कोणीच पसंत करत नव्हते. दिल्लीमध्ये नोकरी मिळताच विकासने जुनी नोकरी सोडून आई वडिलांकडे जाणे पसंत केले. त्यांनीच नीलमला इलाहाबादहून बोलावले आणि दिल्ली विद्यापीठात प्रवेश मिळवून दिला. ती रमावती हॉस्टेलमध्ये राहते आणि कधी कधी इकडे येते जाते. ननकू काकांनी सारिकाला ही गोष्ट सहज सांगितली नव्हती. त्यांनी तिच्या मनातील संभ्रम आणि अस्वस्थता ओळखली असावी. त्यांनीच सांगितले की तिचा नवरा मध्येच त्या मुलीला आर्थिक मदत करतो आणि लायब्ररीतून तिला पुस्तक आणून देतो. विक्कीच्या या वागण्याचा सारिकाला अर्थ लागत नव्हता. एकीकडे ते म्हणतात की घरात नीलमचे नावही कोणी घेतले नाही पाहिजे, आणि दुसरीकडे मनात असंख्य प्रश्नांचे काहूर उठले. डोळे पाणावले. त्या दिवशी विक्की नीलमसोबत मॉलमध्ये जाणार होते. तिथून तिच्यासाठी भेटवस्तू घ्यायची होती. तिने उत्तम निकाल मिळवला होता. त्याचं बक्षीस द्यायला होतं. ते जाताना सारिकाच्या चेहऱ्याकडे पाहिले आणि स्तब्ध झाले. तिच्या डोळ्यातील तक्रार लपवता येणार नव्हती. त्यांनी तिला शांत राहण्याचा इशारा केला आणि घाईघाईने निघून गेले. रात्री परत आले तेव्हा उशीर झाला होता. विक्की नीलमला हॉस्टेलवर सोडून आले होते. एका मोठ्या हॉटेलमध्ये तिला जेवणाची ट्रीट दिली होती. आईला सांगत होते की नीलमसाठी त्यांनी स्मार्टफोन घेतला आहे भेट म्हणून. हे सगळं पाहून ऐकून सारिका अजून अस्वस्थ झाली. ती बिछाण्यावर पडून राहिली. डोळे मिटून घेतले होते, पण झोप काही लागत नव्हती. थोड्या वेळाने विकासही खोलीत आले. तिला पाहून म्हणाले, मला माहीत आहे डिअर, तू झोपलेली नाहीस. आज तुझे सगळे प्रश्न संपतील. चल पटकन माझ्यासोबत चल. पण नाराज सारिका रुसलीच राहिली आणि झोपेचं नाटक करत राहिली. यावर त्यांनी तिला हलवून उठवले आणि तिला ओढत छपरावर घेऊन गेले. छपराच्या एका कोपऱ्यात एक छोटंसं कोठार होतं. दरवाजावर जंग खाल्लेलं जुनं कुलूप होतं. विकासने एक लांबशी चावी काढून बाहेर कुलूप उघडलं. दरवाजा चरचरला आणि सारिकाच्या काळजात धस्स झालं. तिने नवऱ्याचा हात घट्ट पकडला. विक्कीने खिशातून टॉर्च काढला आणि आधी बोर्ड शोधून लाईट सुरू केली. पिवळीशार मिणमिणती रोशनी खोलीत पसरली. त्यांनी टॉर्च एका भिंतीवर रोखली आणि म्हणाले, पहा तुला काय दिसतंय? भिंतीवरचे चित्र पाहून सारिकाच्या अंगावर शहारे आले. त्यातल्या एका मुलीच्या चेहऱ्यात स्पष्ट नीलमची झलक होती. तिच्या कपड्यांमुळे आणि दागिन्यांमुळे फोटो अजून आकर्षक दिसत होता. फरक फक्त इतकाच होता की या मुलीच्या डोळ्यांमध्ये वेगळीच चमक होती, तर नीलमच्या डोळ्यात हलकीशी भिंगरी होती. याचेही एक कारण असेल का? हे नीलमच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेतील फोटोसारखं वाटतंय. सारिकाने हळू आवाजात अंदाज लावला. हे ऐकून विकासच्या चेहऱ्यावर एक क्षीण हसू उमटलं. त्यांनी गंभीर होत उत्तर दिलं, तर्क करणं बंद कर. ही माझी लहान बहीण लता आहे, जी 8 वर्षांपूर्वी
बोल ना विक्की. सारिका अधीर झाली. आम्हाला सोडून गेली. कायमची. कसंबसं वाक्य पूर्ण करताच खोलीतील शांतता सुन्न करणारी वाटू लागली. थोड्याच वेळापूर्वी जी सारिका इतकी उतावीळ झाली होती, तिला आता काहीही विचारायचं नव्हतं. त्या दोघांनी हळूहळू बेडरूमचा रस्ता धरला. विकास म्हणाले, श्रीमतीजी, आता हे प्रकरण आणखी खोलात जाऊ द्यायचं का? नाही विक्की, मला काहीही विचारायचं नाही. मी आता समजून गेले, तू नीलमवर इतका मेहरबान का आहेस. कारण तिचा चेहरा माझ्या दिवंगत बहिणीसारखा आहे. विकासने तिचे वाक्य मध्येच पूर्ण केले. पण नाही सारिका, फक्त एवढाच मुद्दा असता तर वडील आणि भाऊ तिचा तिरस्कार का करत असतील? त्यांना वाटतं की नीलम आणि तिच्या घरचे माझा फायदा घेत आहेत. माझ्या कमाईचा मोठा हिस्सा तिच्यावर खर्च होतो. पण मला काहीच हरकत नाही विकास. तरीही मी तुझ्यासमोर पूर्ण सत्य आणू इच्छितो. विकास गंभीर झाला. मी नीलमला शिकवत होतो. ती लहान होती म्हणून तिच्या काळजीत राहायचो. ती लता समान होती. मला काही संशय आला नाही. मग पुढे काय झालं? सारिका विचारता राहिली. मग हळूहळू तिचे हावभाव बदलू लागले. तिच्या वडिलांनीच तिला शिकवले होते. ते मुद्दाम होऊन आम्हाला एकटे सोडत. तिच्या तोंडी दादाच्या ऐवजी तिवारीजी आलं तेव्हा काहीतरी चुकत आहे असं मला वाटू लागलं. हे तर खूप विचित्र होतं. हो, पण मी काहीच समजू शकलो नाही. मग एकदा आम्ही थिएटरला गेलो. तिने मला तिच्याजवळ बसवलं आणि चित्रपटात जेव्हा प्रेमप्रसंग आले तेव्हा ती माझ्या अगदी जवळ येऊ लागली. मग? सारिकाच्या धडधडीने ती पुढे विचारू लागली. मग मला तिला कठोर शब्दात बोलून थांबवावं लागलं. विकास काही वेळ शांत राहिला. सारिकाच्या काळजाचा ठोका चुकला. त्याच रात्री तिच्या वडिलांनी माझ्यावर आरोप लावले की मीच तिला भडकवलं. तिच्या निर्दोष प्रेमाचा गैरफायदा घेतला. नंतर? नंतर काय? मोठा भाऊ आणि अनामिका वहिनी त्याच वेळी इलाहाबादला आले होते. नीलमने वहिनीसमोरच ठणकावून सांगितलं, मी नवरा निवडला तर निवडला. भैया यांनी मला स्पष्ट सांगितले की जर मी त्या दिवसानंतर महेश्वरजींच्या घरी गेलो तर ते समजून जातील की मला नीलमशी विवाह करण्याची इच्छा आहे. मी नकार दिला तर नीलमने विष पिऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. अरे! सारिकाच्या डोळ्यांचे बुबुळे आश्चर्याने मोठे झाले. मग पुढे काय झाले? विकास हलकसं हसले. माझ्या मोबाईलमध्ये लताचा फोटो होता. तुझ्याप्रमाणेच मला तिलाही लताचा फोटो दाखवावा लागला. लताचा फोटो पाहताच नीलम चमकली. हळूहळू तिला आपल्या चुकीची जाणीव झाली. तिने मनापासून माझी माफी मागितली. मीही तिच्यासमोर एक अट ठेवली. ती मला दादा म्हणेल आणि तसेच वागेल तरच माझ्याशी भेटेल, नाहीतर कधीच माझ्यासमोर येणार नाही. तेव्हापासून आजपर्यंत नीलमने माझ्या प्रत्येक शब्दाचा संपूर्ण प्रामाणिकपणे मान ठेवला आहे. म्हणूनच मीही तिला पुढे शिकवण्यासाठी आणि प्रगतीसाठी मदत करतो. लताला मी पुन्हा परत आणू शकत नाही. विकासचा गळा भरून आला. मी समजले विकी, असे म्हणत सारिका आपल्या पतीला मिठी मारते. कारण तिला आता काहीही बोलायची किंवा ऐकायची गरज नव्हती. आशा करते की तुम्हाला आमची आजची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.